आता मेष राशी जी आहे ना त्यांच्या स्वतःच्या राशीमध्येच तो वापस येतो. मेष राशी जी आहे ना ती मंगळचीच राशी आहे. आर्मी कमांडर कशाचं, आर्मीचे लोक कशात, रूल्स अँड रेग्युलेशन करायचंय म्हणजे करायचंय, इकडे तिकडे इफ अँड बट त्यांना समजत नाही. तसा मंगळ आहे. तर पहिल्या घरामध्ये म्हणजे मेष राशीमध्ये जेव्हा आहे ना मंगळ येईल ना त्या लोकांना अंगामध्ये खूप एनर्जी होईल, त्यांना एनर्जेटिक फील होईल आणि त्यांना वाटेल की मला आता काहीतरी काम करायचं. ठीक आहे. आणि ते त्याच्यासाठी एफर्ट पण करतील, कॉन्फिडंट फील करतील, काहीतरी नवीन काम करतील, इनिशिएट करतील. कम्प्लीट करतील की नाही याची गॅरंटी नाही, चालू तरी करतील. हा चालू तर करतील, कारण की इनिशिएशनची राशी आहे ना, ही राशींची सुरुवात आहे ना मेष राशीपासून होते. ठीक आहे. तर हे लोक ना खूप म्हणजे एनर्जेटिक तर असतात ऑलरेडी. ठीक आहे. लथार्जिक आहे ना, त्यांना असं समजत नाही की अरे त्यांना जर म्हटलं ना तुला हे काम करायचंय ते पटकन कम्प्लीट करतील. अशा टाईप मध्ये थोडासा रागही वाढलेला असेल, इगो वाढला असेल. ठीक आहे. आणि म्हणजे त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह असेल, त्यांना फक्त काम करायचं. या अग्रेशन त्यांच्याकडे येऊ शकतं. तर अशा प्रकारे यांच्यासाठी बेस्ट राहणार आहे.